गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. मित्रांनो, आतापर्यंत तुम्हा सगळ्यांना माहीत झालंच असेल की इराण इस्रायल यांचं युद्ध सुरू झालेलं आहे आणि US सुद्धा इस्रायलच्या बाजूने आहे. त्यामुळे हे युद्ध चालू झालेलं आहे आणि यामध्ये 24 तासाच्या आतमध्येच त्यांनी जे काही सुप्रीम लीडर्स आहेत इराणचे तर त्यांना संपवलेलं आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यांना असं वाटत होतं की मार्केट खूपच मोठं गॅपडाऊन ओपन होईल 3-4% आसपास, पण तसं काही झालेलं दिसत नाही. गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅपडाऊन ओपन होईल, की जे मोर ऑर लेस एक्सपेक्टेड होतं. आता असं का घडतं आहे ते लक्षात घ्या. कारण जी गोष्ट एक्सपेक्टेड आहे ती गोष्ट ऑलरेडी फॅक्टर्ड इन केली जाते मार्केटमध्ये. म्हणजेच काय की इस्रायल आणि इराणचं वॉर होणार आहे, तर ही गोष्ट मार्केटमध्ये एक्सपेक्टेड होती आणि त्यामुळे एवढे दिवस मार्केटमध्ये आपण फॉल पाहत होतो. आणि शुक्रवारी 3 वाजतासुद्धा आपण पाहिलेलं आहे की सिंगल 2 कॅन्डल्समध्येच मार्केट जवळजवळ 150 पॉईंट पडलेलं होतं. म्हणजेच काय, कोणाला तरी माहीत होतं की युद्ध होणार आहे म्हणून. त्यामुळे जर आपण पाहिलं तर जी गोष्ट माहीत आहे तर त्या गोष्टीवरती मार्केट कधीच रिॲक्ट करत नाही, हे तुम्ही आणि आम्ही नेहमी पाहिलेलं आहे. मग आता न पाहिलेली गोष्ट कुठली आहे? न पाहिलेली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे ते म्हणजे ऑइल प्राईसवरती. कारण ऑइल प्राईस किती इन्क्रीज होईल ते अजून माहीत नाही आहे. ओके, म्हणजेच काय की एक्सपेक्टेशनपेक्षा जर ऑइल प्राईस जास्त इन्क्रीज झाली तर मग मात्र ती गोष्ट आपल्या स्टॉक मार्केटसाठी अगेन जास्त निगेटिव्ह ठरू शकते. अदरवाईज हे जे युद्ध आहे तर हे सस्टेन होण्यासारखं नाही आहे, हे सर्वांना आतापर्यंत माहीत झालं आहे. कारण इराणकडे टोटल 1700च्या आसपास मिसाईल्स आहेत आणि त्यातल्या 2 दिवसातच त्यांनी 400 वापरल्यात. म्हणजे तुम्ही विचार करा की किती दिवस ते युद्ध सस्टेन करू शकतात. ओके, शिवाय जी टॉप लिडरशिप आहे तर ती पूर्णपणे त्यांनी संपवलेली आहे. त्यामुळे त्यांना आपण काय म्हणू शकतो की ॲक्शन घेण्यासाठी ज्या काही गोष्टी पाहिजेत, जे डिसिजन्स घेण्यासाठी लोक पाहिजेत तर ते नाही आहेत आता त्यांच्याकडे. आणि जे नवीन लोक आहेत तर त्यांनाही मारलं जाणार आहे, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अमेरिका आणि इस्रायल हे तिथल्या लोकांच्या बाजूने आहेत, की ते लोकांना म्हणत आहेत की तुम्ही रस्त्यावरती येऊन प्रोटेस्ट करा आणि सत्ता हातामध्ये घ्या. मग अशा तिथं अजूनही बऱ्याच गोष्टी घडत असतील की ज्या अजून आपल्यापर्यंत पोहोचल्या नसतील. ओके, आता जर आपण पाहिलं तर इराणने आजपर्यंत काय केलं होतं की रिटॅलिएशन अशा ठिकाणी ते करत होते की न्यूज होत नव्हती, परंतु त्यांनी आता रिटॅलिएशन अशा ठिकाणी केलं आहे की जिथे न्यूज होते. म्हणजे पहा, दुबईच्या हॉटेलवरती त्यांनी मिसाईल्स टाकले, त्यामुळे खूप मोठी हेडलाईन झाली. त्यानंतर स्टेट ऑफ हॉर्मुझ जे आहे तर ते त्यांनी शटडाऊन केलेलं आहे, त्यामुळे फार मोठी न्यूज झाली. म्हणजेच काय की ते सध्या त्यांना माहीत आहे की आपल्याकडे फार जास्त मिसाईल्स नाही आहेत, त्यामुळे आपण इकॉनॉमिकल इम्पॅक्ट केला की लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतील आणि आपल्यासोबत चर्चा करायला तयार होतील. हा त्यांच्या मागचा लॉजिक आहे. परंतु जर आपण पाहिलं की साहजिकच नेटो फोर्सेस पण जॉईन करत आहेत. UKने त्यांचा एअरबेस अलाव केलेला आहे US ला. आणि आसपासचे जे कंट्रीज आहेत जे ऑइल सप्लाय करतात, लाईक सौदी अरब, दुबई, कतार वगैरे, बहारीन, तर ह्या सगळ्या कंट्रीज ज्या मुस्लिम कंट्रीज आहेत तर त्यासुद्धा आता इराणच्या विरोधात उभ्या राहायला मागे पुढे पाहणार नाहीत. म्हणजे पाहिलं तर इराण एकटाच आहे आणि जोपर्यंत रशिया आणि चायना ह्या युद्धामध्ये इराणच्या बाजूने डायरेक्टली उतरत नाही तोपर्यंत इराण काहीच करू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण इराणकडे तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. ओके, म्हणजेच काय की हे युद्ध जास्त दिवस टिकण्यासारखं नाही आहे. आणि ही गोष्ट माहीत असल्यामुळे मार्केट गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की हार्डली 100 पॉईंटच्या आसपास गॅपडाऊन ओपन होईल. ओके, आता त्यातल्या त्यात आपल्याकडे जर पाहिलं तर आपल्याकडे आहे आज निफ्टीची एक्सपायरी. मग त्यामुळे मार्केटमध्ये निफ्टीच्या एक्सपायरीचं प्रेशर देखील राहणार आहे आणि मार्केट काय करते ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता टेक्निकली जर पाहिलं तर 25,000 जर डिफेंड झाला तर मग मात्र खूप हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केट सस्टेन होईल. आणि जर ऑइल प्राईस आपण काय म्हणू शकतो की कंट्रोलमध्ये आल्या तर मग मात्र मार्केट पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे सध्या सगळा गेम जो आहे तर तो ऑइल प्राईसवरती डिपेंड आहे. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर ऑइल प्राईस कंट्रोलमध्ये काय येऊ शकते, कारण कालच ओपेक कंट्रीजनं लगेचच डिसिजन घेतलेलं आहे की ते जे काही प्रोडक्शन आहे तर ते इन्क्रीज करणार आहेत. ओके, त्यामुळे म्हणजेच काय की जे मोठमोठे कंट्रीज आहेत ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज तर ते स्वतःला नुकसान होऊ नये म्हणून खूप जास्त प्रयत्न करतात. त्यामुळे हे युद्ध शमण्याची शक्यता जास्त वाटते. आणि यामध्ये ऑब्व्हियस
विन कोण होणार आहे, तर ते US होणार आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प ते तसं पोस्चर करतात, दाखवतातच. त्यामुळे ट्रूथ सोशलवरती जे काही त्यांचे पोस्ट येत आहेत, तर त्याच्यावरती खूप जास्त लक्ष ठेवायला हवं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कशावर लक्ष ठेवायला पाहिजे, की आपलं मार्केट खूप जास्त पॅनिक सिच्युएशनमध्ये येईल की नाही हे ठरवण्यासाठी. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ट्रूथ सोशलवरती येणारे त्यांचे जे काही पोस्ट आहेत ते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ऑइल प्राईस किती इन्क्रीज होत आहेत त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आज जेव्हा रात्री US मार्केट सुरू होईल, तेव्हा USचा जो विक्स आहे, व्हॉलेटिलिटी इंडेक्स, तो जर आज 22च्या वरती क्लोज झाला, तर मग मात्र मार्केटमध्ये सिरियस प्रॉब्लेम आहे. पूर्ण जगामध्ये सिरियस प्रॉब्लेम आहे आणि इराण काही माघार घेणार नाही, हे अनऑफिशियली कन्फर्म आहे. हे आपल्याला ठरवता येईल. म्हणजेच काय, की तुम्हाला आज US मार्केट पडतंय की वर जातंय ते पाहणं जास्त गरजेचं नाही. USचा जो विक्स आहे तो 22च्या वरती क्लोज होतो की नाही डेली बेसिसवरती, ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर 22च्या खाली क्लोज झाला, तर मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजेच बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी सगळ्यांना माहीत आहेत आणि तसंच घडणार आहे, हे ऑलरेडी कन्फर्म आहे. ओके. त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर इराणकडे एवढी ताकद नाही आहे की इराण फार मोठ्या प्रमाणावरती रिटॅलिएशन करू शकतो, लढू शकतो. तर मग पाहूयात काय होतं ते. परंतु मार्केटमध्ये छोटा मोठा फॉल आपण पाहू शकतो, 0.5% 1%च्या आसपास, आणि तिथनंही मार्केट रिकवर होऊ शकतं. कारण USचं जे फ्युचर्स आहेत तर ते सध्या 1% लोअर ओपन झाले होते, परंतु तिथनं ते रिकवर व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच काय आहे की फार जास्त पॅनिक सिच्युएशन नाही, जेवढी एक्सपेक्टेड होती तेवढी. ओके. परंतु या सगळ्या गोष्टींचा जो इम्पॅक्ट आहे तर तो ऑइल मार्केटिंग कंपनीज, ऑइल प्रोड्युसिंग कंपनीज यांना होऊ शकतो. आणि फायदा कोणाला होऊ शकतो, जे गोल्ड ज्वेलरी आणि त्यानंतर जे काही गोल्ड फायनान्सिंग कंपनीज आहेत तर त्यांना फायदा होऊ शकतो. कारण गोल्डच्या आणि सिल्वरच्या प्राइसेस वाढायला लागलेल्या आहेत. परंतु ह्या युद्धाचं कन्क्ल्युजन काढण्यासाठी तुम्हाला गोल्ड सिल्वरवरती लक्ष ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला लक्ष ठेवण्याची गरज आहे ती फक्त ऑइल प्राईसवरती. कारण ऑइल हा एकच फार मेजर कन्सर्न आहे या सगळ्या युद्धामध्ये. त्यामुळे आता पाहूयात काय होतं ते. परंतु इस्रायल आणि US आणि नेटो जे काही कंट्रीज आहेत आणि गल्फ कंट्रीज आहेत, या सगळ्यांच्या विरोधात जाऊन इराण एकटा लढून जिंकू शकतो का, तर तसं नाही. म्हणजेच काय, जर मार्केटमध्ये ऑइल प्राईस इन्क्रीज झाल्यामुळे जर काही फॉल आला, तर मग मात्र ती एक बाईंग अपॉर्च्युनिटी ठरू शकते, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय, की ज्यांच्याकडे सध्या काही पोर्टफोलिओ असेल, शेअर्स असतील, तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सेलिंग तुम्ही करू नये, पॅनिक सेलिंग करू नये. जर तुमच्याकडे कॅश असेल तर आता इथून पुढे तुम्हाला जसं जसं मार्केट पडेल तसं तसं एक बाईंग अपॉर्च्युनिटी मिळेल. आणि जर तुम्ही ट्रेडर असाल आणि तुमच्या अपोजिट जर समजा पोझिशन गेली असेल तर स्टॉप लॉस घेऊन इझिली तुम्ही एक्झिट करू शकता. ओके. म्हणजेच काय, फार जास्त पॅनिक सिच्युएशन सध्या तरी क्रिएट झालेली नाही आहे. तसं पाहिलं तर गिफ्ट निफ्टी ऑलमोस्ट 1000 पॉईंटच्या आसपास किंवा 700-800 पॉईंटच्या आसपास तरी गॅपडाऊन ओपन व्हायला पाहिजे होतं, परंतु ते झालेलं नाही आहे. याचा अर्थ पाहूयात की आता नक्की कशा पद्धतीनं मार्केट ड्राईव्ह होतं आहे ते सुरुवात झाल्यानंतर. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.